फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल. अनेकांची होत आहे ऑनलाईन पेमेंट बाबत फसवणूक. विटेकरांना सावधान. विटे शहर परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक व्यापारी व खास करून महिला व्यावसायिकांनी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. एक दुचाकी येते थांबते, त्यावर 2 तरुण असतात, साधारणतः 18 ते 25 दरम्यानच्या वयाचे. त्यापैकी एक जण खाली उतरतो, दुकानात जातो, दुकानदाराचे पूर्ण नाव विचारतो, दुकानातील स्कॅनरचा फोटो काढतो, नंतर फोन आल्याचे कारण सांगत निघून जातो. तासाभराने तोच मुलगा पुन्हा दुकानात येतो, खरेदी करतो आणि तुम्हाला सांगतो की माझ्या मित्राला मी तुमच्या स्कॅनरचा फोटो पाठवला आहे, तो पैसे पाठवेल. जरा वेळाने तो दुकानदाराला स्वतःच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट दाखवतो. खरेदी केलेला माल घेऊन भुरकन निघून जातो. वस्तूला पेमेंट झाल्याचा, पैसे पेड अशा स्वरूपाचा स्क्रीनशॉट दाखवल्यावर साधारणपणे असे वाटते यात सावधानता बाळगण्याचा काय संबंध. शहरातील प्रत्येक दुकानात असे व्यवहार होत असतातच की. डिजिटल युग आहे, पण जरा थांबा, नीट ऐका. त्या युवकांकडून पाठवलेली रक्कम दुकानदाराच्या खात्यात आलेलीच नसते, कारण त्या भामट्या युवकांनी पैसे पाठवलेलेच नसतात. ऑनलाईन पेमेंट पूर्ण झालेले नसते. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. दुकानदार गडबडीत असेल तर त्याच्या लक्षात येत नाही. विटा शहरातील काही युवकांनी झटपट पैसा कमवण्याचा हा फंडा सुरू केलाय. हा प्रकार सायबर क्राईम या प्रकारात मोडतो. विटा शहरातील दूरच्या उपनगरात हा प्रकार विशेषतःने निदर्शनास येत आहे. दुकानात जर महिला किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर ते लगेच बळी पडतात. संबंधित युवक आत्मविश्वासाने सांगतात की आमच्या खात्यातून पैसे गेले आहेत, कदाचित तुमच्या बँकेच्या सर्व्हरला काहीतरी प्रॉब्लेम आहे, नंतर जमा होतील पैसे. लोक विश्वास देखील ठेवतात. नंतर आपली फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात येते, पण अधिक रक्कम नसल्यामुळे ते पोलिसांकडे जात नाहीत आणि त्यामुळे चोरांचे फावते. शहरातील अनेक दुकानदारांचे नुकसान झाले असून इतरांचे नुकसान होण्यापासून वाचण्यासाठी हा अल्पसा प्रयत्न. हा व्हिडिओ, ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी, म्हणजे आपल्या निकटवर्तीयांचे, नागरिकांचे नुकसान टळेल. संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व पोलिसांनी यामध्ये लक्ष घालून फसवणूक करणाऱ्या भामट्या युवकांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बातमी संकलन विवेकानंद कुंभार, क्रांती न्यूज, विटा. कलश मंगल कार्यालय, विटा. कोणतेही शुभ कार्य असो, डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध, तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार. एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये: प्रशस्त हॉल, एका वेळी 800 लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल, वधूवरांसाठी प्रशस्त 4 रूम्स, अटॅच टॉयलेट व बाथरूम सह, शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयींयुक्त असा हॉल, पाहुण्यांच्यासाठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय, पाण्याची मुबलक सोय, पार्किंगसाठी भरपूर जागा. तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय, तासगाव नाका, विटा हा पर्याय तुम्हाला 100% सोयीस्कर आहे. आमचा संपर्क 9145 94 55 11 92 26 59 99 00.